म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपाने मोठी हानी घडवली आहे। रिक्टर स्केलवर 7.7 तीव्रतेच्या या भूकंपाने शेकडो लोकांचा बळी घेतला आहे। इमारती कोसळल्या आहेत आणि अनेक जण अजूनही मलब्याखाली अडकले आहेत। या भूकंपाचे हादरे भारतातही जाणवले गेलेत। म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी 7.7 तीव्रतेचा प्रचंड भूकंप झालाय, ज्यामुळे दोन्ही देशात भीषण विध्वंस झाला आहे। म्यानमारमधील मांडले शहराला सर्वाधिक फटका बसला असून तेथे आतापर्यंत 144 जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे, तर 250हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत। थायलंडमध्येही भूकंपाने थैमान घातले। 3 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत। या भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम भारतात देखील ईशान्येकडील राज्यांवरही जाणवलाय। अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागात भूकंपाचे सौम्य हादरे जाणवलेत। भूकंपाचे केंद्र केवळ 10 किलोमीटर खोलीवर असल्यामुळे याचा परिणाम जास्त भयानक झाला। इमारती क्षणार्धातच कोसळल्या, रस्त्यावर भागदड पडली आणि लोक भीतीने घराबाहेर पडलेत। अनेक जण अजूनही मलब्याखाली अडकले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। थायलंडमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे। सरकारने लष्कराला तैनात केले आहे आणि भारतीय विदेश मंत्रालयाने माहिती दिली आहे की थायलंडमधील सर्व भारतीय पर्यटक सुरक्षित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विनाशकारी घटनेबाबत दुःख व्यक्त करत मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले आहे। ही भूकंपाची आपत्ती मानवजातीसाठी पुन्हा एक धडा देऊन गेली आहे। नैसर्गिक आपत्ती कधी आणि कुठे येईल याचा काहीही नेम नाही। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे, मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहणं आणि योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे।